नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल, तर मग आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांना जन्म झाल्यापासून त्यांचे वय 1 वर्षाचे होईपर्यंत आपण आपल्या कालवडींना कुठल्या जंतांचा औषधाचा वापर करायला पाहिजे, त्या औषधाचा डोस आपण किती द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल, तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या कालवडींचे 1 वर्षाचे पूर्ण जे काही शेड्यूल आहे, तर ते माहिती होणार आहे. मित्रांनो, आपण आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो आपण सेव्ह करून ठेवा, कारण आपल्याला भविष्यामध्ये या व्हिडिओची नक्कीच त्या ठिकाणी गरज ही भासणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत, त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल, तर आपण आपल्या कालवडींचे जे जंत निर्मूलन आहे, तर ते पहिल्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला करणे गरजेचे आहे. त्यानंतर मग आपण 9व्या महिन्यामध्ये आणि 12व्या महिन्यामध्ये आपण आपल्या कालवडींचे त्या ठिकाणी जंत निर्मूलन हे करू शकतो. मित्रांनो, हे जंत निर्मूलन का करायचे, तर आपल्या पशूंची, खास करून आपल्या ज्या लहान कालवडी आहेत, रेडी आहेत, त्यांची वाढ लवकर आपल्याला झालेली पाहायला मिळाली पाहिजे. त्यांचा जो शेप आहे, तर तो व्यवस्थित राहिला पाहिजे. त्यांची भूक वाढली पाहिजे, त्यांचे पचन चांगले झाले पाहिजे, त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहिली पाहिजे. तर यांसारखे खूप सारे फायदे आपल्याला या जंत निर्मूलनामुळे आपल्या कालवडींमध्ये, पाडींमध्ये, रेडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण त्यांचे जंत निर्मूलन हे करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये बघ मित्रांनो, आपण आपल्या पशूंना कुठल्या प्रकारच्या औषधांचा वापर करायला पाहिजे, त्याचा डोस किती द्यायला पाहिजे, कधी द्यायला पाहिजे, तर त्या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, यामधील पहिले जे काही औषध आहे, तर ते म्हणजे आपण आपल्या कालवडी, पाडींचे, रेडींचे वय ज्यावेळेस 7 ते 10 दिवसाचे असते, तर त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये लिक्विड पिप्रॅझिनचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या पिप्रॅझिनच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्या लहान वासरांमध्ये किंवा आपल्या कालवडी पाडींमध्ये त्यांच्या लिव्हरवरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही आणि आपल्या कालवडी पाडी रेडींच्या पोटामध्ये असणारे जे काही राऊंड वर्म आहेत, तर त्यांना मारण्यासाठी या लिक्विड पिप्रॅझिनचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या कालवडी पाडींचे वय ज्यावेळेस 7 ते 10 दिवसाचे असेल, तर त्या ठिकाणी आपण या पिप्रॅझिन लिक्विडचा आपल्या कालवडी पाडी रेडींना वापर करा. त्यामुळे आपल्याला निश्चितच चांगले फायदे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, या लिक्विड पिप्रॅझिनचा डोस देताना साधारणतः आपण आपल्या या कालवडी पाडींमध्ये 10 ml चा जो काही डोस आहे, तर तो सफिशियंट त्या ठिकाणी होतो. 10 ते 12 ml आपण आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये या लिक्विडचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, यामधील दुसरा जो काही डोस द्यायचा आहे, तर तो म्हणजे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांचे वय ज्यावेळेस 1 महिन्याचे त्या ठिकाणी होते, तर त्या ठिकाणी आपण आपल्या या पशूंमध्ये दुसरा डोस त्यांना द्यायचा आहे. मग यामध्ये मित्रांनो, आपण लिक्विड अल्बेंडाझोलचा वापर आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या अल्बेंडाझोल लिक्विडच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये, पाडींमध्ये, रेडींमध्ये त्यांना असणारे जे राऊंड वर्म आहेत, टेपवर्म आहेत, त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही फ्ल्युक्स आहेत, तर यांना मारण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा या अल्बेंडाझोल लिक्विडचा आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपण त्यांचे वय ज्यावेळेस 1 महिन्याचे झालेले असेल, तर त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये अल्बेंडाझोल या औषधाचा वापर करू शकतो. यामध्ये मित्रांनो, आपल्याला अल्बमार असेल, बँडिकाइंड असेल, यांसारखी खूप सारे औषधं त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर याचा वापर आपण आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या लिक्विड अल्बेंडाझोलचा डोस देताना आपण आपल्या कालवडींचे वय 4 ते 5 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे या लिक्विड अल्बेंडाझोलचा वापर आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण आता पुढचा जो काही डोस द्यायचा आहे, तर तो म्हणजे आपल्या कालवडी पाडी रेडींचे वय ज्यावेळेस 2 महिने पूर्ण होईल, तर त्या ठिकाणी आपण त्यांना लिक्विड फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन, तर या औषधांचा वापर आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे सुद्धा आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये राऊंडवर्म असतील, टेपवर्म असतील, फ्ल्युक्स असतील, तर यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या फेनबेंडाझोल लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंच्या वजन म्हणजे त्यांचे वजन 4 ते 5 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपल्याला
मार्केटमध्ये प्लेन फेल्बेंडाझोल त्या ठिकाणी अवेलेबल आहे किंवा फेल्बेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन सारखी औषधं देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण यामध्ये जर प्लेन फेल्बेंडाझोलचा वापर केला तरीही कुठली अडचण नाही आणि आपण त्यासोबत आयव्हरमेक्टिनचा जरी त्या ठिकाणी वापर केला तरी आपल्याला कुठल्याही समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. उलट आयव्हरमेक्टिनचा वापर आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती असणारे जे काही बाह्य परजीवी आहेत तर त्यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा पाहायला मिळतो. यामध्ये गोचिड असतील, पिसवा असतील, माश्या असतील, तर यांसारख्या जे काही बाह्य परजीवी आहेत, तर त्यांचा देखील नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे दुसऱ्या महिन्यात आपल्या कालवडींमध्ये आपण फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या औषधाचा त्या ठिकाणी 4 ते 5 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे डोस हा देऊ शकतो. मित्रांनो, यामधील पुढचा जो काही डोस आहे, तर तो म्हणजे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींची वय ज्यावेळेस त्या ठिकाणी 3 महिने पूर्ण होईल, तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या आहारामध्ये क्लोसेंटाल या लिक्विडचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, झायक्लॉथ सारखा खूप चांगला ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण या औषधाचा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या औषधाचा जो काही डोस आहे, तो आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये 10 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे या औषधाचा डोस आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, या औषधाचा डोस देताना आपण आपल्या कालवडी पाडी रेडींचे जे काही वजन आहे, ते आधी प्रॉपर त्या ठिकाणी चेक करून घ्या. कारण या औषधाचा डोस जर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिला गेला, तर आपल्या या पशूंमध्ये आपल्याला साइड इफेक्ट्स हे पाहायला मिळू शकतात. यामध्ये आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांचे डोळे बाहेर येणे किंवा त्यांच्यामध्ये आंधळेपणा येणे, तर यांसारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींचे जे काही वजन आहे, ते आधी चेक करा आणि त्या हिशोबानेच आपण आपल्या या पशूंमध्ये या क्लोसेंटाल या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, या क्लोसेंटाल औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये असणारे जे काही लिव्हर फ्लुक्स आहेत, रुमेन फ्लुक्स आहेत, तर यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या लिक्विड क्लोसेंटालचा त्या ठिकाणी आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कालवडी पाडी रेडींचे वय हे 4 महिना त्या ठिकाणी पूर्ण होते, तर त्या ठिकाणी मग आपण त्यांच्या आहारामध्ये फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन तर या औषधाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या औषधाचा डोस देखील आपण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर त्यामुळे आपण 4थ्या महिन्यामध्ये या फॅन्डिकाइंड असेल, पानाकोर असेल, फेंटास असेल, तर यांसारखी औषधं आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. यामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कालवडी पाडी रेडींचे वय हे 5 महिने पूर्ण होते, तर त्या ठिकाणी आपण पुन्हा लिक्विड अल्बोमार किंवा बँडिकाइंड किंवा अल्बेंडाझोल तर यांसारख्या औषधांचा त्या ठिकाणी आपल्या या पशूंमध्ये उपयोग करू शकतो. मित्रांनो, ही झाली पहिले 5 महिने. मित्रांनो, आता 6व्या महिन्यामध्ये आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांना त्या ठिकाणी इंजेक्शनचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मग मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये आयव्हरमेक्टिन असेल, डोरामॅक्टिन असेल, तर यांसारखी इंजेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर यांचा वापर आपण आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये 50 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, या औषधांच्या या इंजेक्शनच्या वापरामुळे आपल्या कालवडी पाडी रेडींच्या शरीरावरती असणारे जे काही बाह्य परजीवी आहेत, यामध्ये गोचिड, पिसवा, लिखा, तर यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. याचा वापर आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी करून घेणे योग्य राहील. कारण या इंजेक्शनचे त्या ठिकाणी आपल्याला साइड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच किंवा त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी त्या इंजेक्शनचा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय त्या ठिकाणी 9 महिने पूर्ण होईल, तर त्या ठिकाणी मग आपण त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी लेव्हामिसॉल किंवा ऑक्सिक्लोजेनाइड या गोळीचा किंवा औषधांचा त्या ठिकाणी त्यांना जंत निर्मूलनासाठी वापर करू शकतो. मित्रांनो, या लेव्हामिसॉल प्लस ऑक्सिक्लोजेनाइड या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये असणारे लिव्हर फ्लिप्स असतील, टेपवर्म असतील, तर यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, या औषधाचा आपण आपल्या या कालवडी पाडींमध्ये जर त्या ठिकाणी डोस देणार असाल, तर त्या ठिकाणी मग मित्रांनो, आपल्याला यामध्ये एक प्लेन औषध मिळते आणि एक डबल स्ट्रेंथचे त्या ठिकाणी औषध मिळते. मित्रांनो, प्लेन जर आपण त्या ठिकाणी वापरणार असाल, तर आपण 2 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि आपण जर डबल स्ट्रेंथमध्ये त्या ठिकाणी वापरणार असाल, तर त्या ठिकाणी मग आपण 10 किलो वजनासाठी 2.5 मिली याप्रमाणे या औषधाचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो. मित्रांनो, या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत, तर ते देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण आपल्या पशूंमध्ये या औषधाचा निश्चितच त्या ठिकाणी वापर करणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला या लेव्हामिसॉल ऑक्सिक्लोजेनाइडमध्ये त्या ठिकाणी फॅस्मिन डीएस असेल, फ्लोकारिड डीएस असेल किंवा प्लेन औषधं असतील, तर ते देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यापैकी आपण कुठल्याही औषधांचा वापर आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये 9व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, शेवटचा आणि
आपल्या कालवडींचे वय ज्यावेळेस 12 महिन्याचे त्या ठिकाणी पूर्ण होईल, तर त्या ठिकाणी पुन्हा आपण आपल्या कालवडींमध्ये आयव्हरमॅक्टिन किंवा डोरामॅक्टिन या इंजेक्शनचा वापर आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडून त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये आपण 50 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, या इंजेक्शनच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील थोडेफार राउंडवर्म त्या ठिकाणी मारण्यासाठी आपल्याला फायदा होतो. बाकी आपल्या पशूंच्या शरीरावर असणारे गोचिड, पिसवा, लिकवा असतील किंवा आपल्या पशूंच्या जखमेमधील कुठले किडे असतील, तर त्यांचा नायनाट करण्यासाठी या डोरामॅक्टिन आणि आयव्हरमॅक्टिन इंजेक्शनमुळे त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये त्यांचे वय 7 ते 10 दिवसाचे असल्यापासून तर त्यांचे वय 1 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्यामध्ये आपण कुठल्या औषधांचा वापर करायचा, त्या ठिकाणी आपण डोस कसा द्यायचा, तर या विषयावरती आज आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेसही आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी कराल, तर त्यानंतर त्यांना कमीत कमी 5 ते 10 दिवस त्यांना लिव्हर टॉनिक जे आहे, तर त्याचा वापर अवश्य करा. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.